नमस्कार मित्रांनो, टेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। मी आहे नंदू पाटील आणि आज आपण अनबॉक्सिंग आणि ओव्हरव्ह्यू बघणार आहोत नोकिया C3 या मोबाईलचा। पण तुमच्यासाठी सरप्राइज आहे, पहिल्यांदाच मराठीतून कुणीतरी तुम्हाला हा फोन जो आहे तो अगदी फ्री मध्ये देणार आहे। हो, हा जो फोन आहे तुम्ही फ्री मध्ये जिंकू शकता। त्यासाठी तुम्हाला काय अटी आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। यासोबतच आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये खाली कमेंट करायचं आहे। आता बघूयात की नोकियाने लॉन्च केलेला त्यांचा हा C3 जो आहे तो अतिशय लो बजेट सेगमेंटचा फोन आहे। याची जी किंमत आहे ते सगळं आपण बघणार आहोत। याची अनबॉक्सिंग अगोदर बघूयात की काय काय आपल्याला याच्यामध्ये मिळतं। तर याचा जो बॉक्स आहे जेव्हा तुम्ही ओपन कराल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे हा जो मोबाईल आहे आपला हा मोबाईल दिसतो आणि मोबाईलच्या साइडना अगोदर काय आहे तर एक चार्जर आहे मित्रांनो। हे जे चार्जर आहे हे 5 वॉटचं फक्त तुम्हाला चार्जर मिळतं नोकियाकडनं, एक साधं चार्जर आहे। यासोबतच मायक्रो USB केबल जे आहे ते देण्यात आलेलं आहे। याची क्वालिटी वगैरे तर नोकियाचं असल्यामुळे चांगली आहे, पण मायक्रो USB केबल आहे। हे जे आहेत ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 यूजर गाईड जे आहेत ते मिळतात, ज्याला आपण कधी वाचत नाही। आय थिंक कुणीतरी तुम्ही वाचत असाल कदाचित, पण कुणी वाचत नाही त्याला। यासोबतच एक सरप्राइजिंगली मला हा बॉक्स ओपन केल्यानंतर एक जे याच्यामध्ये मिळालं ते म्हणजेच या मोबाईलची बॅटरी। मित्रांनो, याची बॅटरी जी आहे ते रिमूवेबल आहे। म्हणजे अगोदरचे जे फोन तुम्हाला यायचे ट्रॅडिशनल सारखं आपल्याला आता ज्या स्मार्टफोनमध्ये ते बॅटरी तुम्हाला रिमूव्ह करता येत नाही, याच्यामध्ये एक रिमूवेबल बॅटरी मिळते। आणि ही जी बॅटरी आहे याची कॅपॅसिटी आहे 3040 mAh ची। याला इन्सर्ट करूया, नंतर आपण याच्यामध्ये मोबाईलमध्ये फोन जो आहे तो आहे अशा जबरदस्त कलरमध्ये। हा जो कलर आहे मला खरोखर पर्सनली आवडला। मागच्या साईडने जे आहे प्लास्टिक बिल्ड आहे, पण बिल्ड जी आहे क्वालिटी जी आहे आणि सोबतच हा कलर असल्यामुळे एकदम स्टायलिश तो फोन वाटतो। मित्रांनो, आपण ही जी बॅटरी आहे इन्सर्ट करून घेऊयात याच्यामध्ये आणि नंतर बघूयात की फोनमध्ये आपल्याला नेमकं काय काय मिळतं। तर याचं जे बॅक आहे पूर्णपणे अशा पद्धतीने ओपन होतं। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 2 तुम्ही सिम कार्ड इन्सर्ट करू शकता आणि सोबतच एक मायक्रो SD कार्डचा देखील स्लॉट तुम्हाला देण्यात आलेला आहे। म्हणजे 2 सिम कार्ड आणि एक तुमचं जे मायक्रो SD कार्ड आहे ते देखील तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। ही बॅटरी तुम्हाला इन्सर्ट करावी लागेल याच्यामध्ये। याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की कदाचित तुमची बॅटरी जर का नंतर खराब झाली तर तुम्ही इझिली रिप्लेस करू शकता ही बॅटरी। पण यासोबतच तुम्हाला 1 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी जी आहे ती कंपनीकडनं दिली जाते। तर हा देखील एक जबरदस्त पॉईंट आहे याच्याबद्दलचा, कारण बॉक्सवरती त्यांनी लिहिलेलं आहे सरळ सरळ तुम्हाला जो बॉक्स आहे त्याच्यावरती आहे रिप्लेसमेंट गॅरंटी 1 इयर। टर्म्स अँड कंडिशन याच्यामध्ये देखील असणारच आहे। मित्रांनो, बॅटरी जी आहे ती आपण इन्सर्ट केलेली आहे। जोपर्यंत हा फोन बूट होतो तोपर्यंत बाकीचे स्पेसिफिकेशन बघूयात। खाली तुम्हाला एक मायक्रो SD स्लॉट मिळतो आणि सेकंडरी मायक्रोफोन आहे। साईडला जे आहेत व्हॉल्यूम कीज आणि एक बटन आहे, हे देखील रिस्पॉन्सिव्ह आहे। आणि ही जी नोकियाची ट्यून आहे ती अतिशय जबरदस्त। या साईडला जे आहे तुम्हाला एक गुगल असिस्टंटसाठी स्पेसिफिकली बटन देण्यात आलेलं आहे। बॅक साईडनं जे आहे तुम्हाला एक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे, नोकियाची ब्रँडिंग आहे आणि एक सिंगल कॅमेरा जो आहे तुम्हाला इथे मिळतो फ्लॅश सोबत। समोरच्या साईडने देखील एक कॅमेरा आहे, तो देखील तुम्हाला मिळतो। मी याला सेटअप करून घेतो आणि नंतर बघूयात फोनमध्ये नेमकं काय आहे। तर मित्रांनो, याला एक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे, त्याची देखील टेस्ट जी आहे ती आपण करणार आहोत। आणि यासोबतच तुम्हाला फेस अनलॉक देखील देण्यात आलेला आहे। हा जो फेस अनलॉक आहे याचा देखील टेस्ट आपण करूयात। मी एकदा सेटअप करून घेतो आणि लगेच याने सेटअप केलंय। बेसिक प्रकारचे जे लॉक असतात याच्यामध्ये असतात मित्रांनो। तुमचा फोन जो आहे तो रेडी टू गो आहे। तर याला आपण आता यूज करू शकतो। जो फर्स्ट इंटरफेस आहे तो अशा प्रकारचा दिसतो। याच्यामध्ये जे आहे बेस्ट पार्ट म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही बूटलोडर मिळत नाही, जे बाकीच्या फोनमध्ये आहे। जे चायनीज फोन आहे, हे नॉन चायनीज फोन आहे, त्या चायनीज फोनमध्ये तुम्हाला जे आहे त्यांचंच खूप सारे ॲप्लिकेशन मिळतात। याच्यामध्ये जे आहे तुम्हाला सगळा गुगलचा स्टॉक अँड्रॉइडचा एक्सपिरियन्स मिळतो। त्यामुळे कोणतेही ॲप्लिकेशन नाही, साधे सगळे जे ॲप्लिकेशन आहे ते फक्त गुगलकडनं इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन जे असतात मित्रांनो तेच देण्यात आलेलं आहे। ती एक चांगली गोष्ट आहे। अँड्रॉइड 10 वरती हा जो सध्या रन करतो आणि बाकीचे जे स्पेसिफिकेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला जो आहे 8 मेगापिक्सलचा एक कॅमेरा मिळतो, बॅक कॅमेरा। याचे फोटोज मी क्लिक केले आहेत आणि ऑलरेडी अगोदरच। तर हे जे फोटोज आहे मित्रांनो, हे एक बेसिक फोटो तुम्हाला चांगल्या प्रकारचे बेसिक फोटो मिळतात। जास्त याच्याकडनं अपेक्षा आपण ठेवू शकत नाही। जो फ्रंटचा कॅमेरा आहे तो 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे। त्याच्यामधून देखील चांगल्या प्रकारचे फोटोज जे आहेत ते सेल्फी कॅमेरा तुम्हाला चांगल्या प्रकारचे फोटो काढून देतो। नॉर्मल फोटो येतात, जास्त मी तुम्हाला एक 8 आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जास्त फुलून या ठिकाणी काहीही सांगणार नाही। नॉर्मल फोटोज जे आहेत तुम्हाला येतात
याचं जे फिंगरप्रिंट सेन्सर आहे ते देखील क्वाईट रिस्पॉन्सिव्ह आहे। मला मी 10 वेळा यूज करून बघितलं तर नक्कीच 9 ते 10 वेळा हे ओपन झालं, पण थोडासा टाइम मित्रांनो घेतं हे लिटिल बिट थोडासा, बाकीचे पण मग आपण याला कंपेअर करू शकत नाही काही 10-15 हजाराच्या मोबाईल सोबत। त्यामुळे एक चांगलं पॅकेज आहे। बॅटरी जी आहे ती थोडीशी कमी आहे, अजून जर का जास्त बॅटरी असती 4000 mAh तर नक्कीच ती देखील चांगलं झालं असतं। याचा जो डिस्प्ले आहे तो HD+ रिझोल्यूशनवाला डिस्प्ले आहे, चांगल्या प्रकारचा व्ह्यूइंग अँगल आहे, ब्राईटनेस देखील एक नॉर्मल आहे। व्हिडिओ कंटेंट जे आहे तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता याच्यावरती। मात्र तुम्ही जर का म्हणाल की अगदीच तुम्हाला भारी गेम खेळायचे आहे तर मग त्यासाठी हा नाही। याच्यामध्ये एक नवीन जे प्रोसेसर आहे मित्रांनो ती यूज करण्यात आलेला आहे, जे ऑक्टा कोर प्रोसेसर आहे। म्हणजे लेटेस्ट म्हणता येणार नाही, पण एक नवीन प्रोसेसर याच्यामध्ये आणलेला आहे, ते ऑक्टा कोरवरती रन करतं, त्यामुळे एक बेसिक एक्सपिरियन्स तुम्हाला हा मिळेल। याची जी किंमत आहे मित्रांनो 7,499 रुपये जी आहे तुम्हाला 2GB 16GB साठी, आणि 8,999 रुपयात तुम्हाला याचा 3GB व्हेरियंट जो आहे तो मिळू शकतो। हा फोन जो आहे जर तुम्हाला घ्यायचा विचार तुम्ही करत असाल तर एक तुम्ही नॉर्मल युजर असाल किंवा पहिल्यांदाच तुम्हाला फोन घ्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला जर का जो आहे गिफ्ट करायचा असेल, किंवा बेसिक युजर तुम्ही असाल, दिवसभर फोन कॉल वगैरे आणि थोडंसं व्हॉट्सअप वगैरे तुम्ही यूज करत असाल, नॉर्मल गोष्टी करत असाल, तर जो आहे तो हा फोन तुमच्यासाठी एक चांगला फोन होऊ शकतो। कारण याच्यामध्ये बेसिक आहे, वापरण्यासाठी अगदी सिंपल आहे, नॉन चायनीज स्मार्टफोन आहे आणि नोकियाची ब्रँडिंग सोबतच तुम्हाला मिळते। आतापर्यंत जर का तुम्ही या व्हिडिओला मित्रांनो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, आणि याच्यामध्ये तुम्हाला एक कमेंट करायची आहे की याचा जो बॅक कॅमेरा आहे तो किती मेगापिक्सलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा जो आहे तो किती मेगापिक्सलचा आहे। हे तिन्ही गोष्टी करायच्या, चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि तुम्ही हा फोन जो आहे तो तुमच्यापैकी कुणीही एक जण अगदी फ्रीमध्ये जिंकू शकतं। तेव्हा आत्ताच पार्टिसिपेट करा, आणि तुमचे जास्त चान्सेस तुम्हाला वाढवायचे असतील तर तुमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती या व्हिडिओला नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।